माणसं बघतात चोट झाले बघू दे. जय शिवराय मित्रांनो, आपण आता निघालो रोज सारखं रिक्षावर. पण महाडला जाण्याआधी आपण जात होतो नांदगावला, कारण तिथे आपले एक काका आहेत मित्र. त्यांच्या मुलांना शाळेत सोडायला जायचं होतं. शाळेत तसं रोज तेच जातात सोडायला, पण ते गेले होते मुंबईला, म्हणून मला बोलले सोडायला. थोड्या वेळाने पोचलो त्यांच्या घराच्या इथे. बाबू तयार होऊनच बसला होता, म्हणून मी गेलो तसा पटकन निघाला. शेंबूड पुसत पुसत शाळेत जात होता शेंबडे, पण स्वतः येऊन बसला रिक्षात. नाहीतर काहींना उचलून धोपटून शाळेत पाठवावी लागते. मग दोघं चंगू मंगूंना घेऊन निघालो त्यांच्या शाळेत. थोड्या वेळाने पोचलो त्यांच्या शाळेच्या इथे. सुसंस्कार विद्या संकुल कोकरे, दोघांना पण शाळेत सोडली. मग तिथून आपण निघालो महाडला जाण्यासाठी. थोड्या वेळाने पोचलो स्टँडला. तिथे स्वप्नील भेटला. त्याच्यासोबत जात होतो चहा पिण्यासाठी. स्पेशल बासुंदी चहा. या थंडीच्या दिवसात मस्त गरम गरम चहा लागतोच. व्हिडिओ काढताना स्वप्नीलची ऍक्टिंग बघा. तो बोलत काय नाही, फक्त तोंड हलवून बोलण्याची ऍक्टिंग करतोय, कारण व्हिडिओ मध्ये असं दिसलं पाहिजे आम्ही गप्पा मारतोय. याच्या नादात गरम गरम चहा अंगावर सांडला. मग नंतर रिक्षात मित्रासोबत बसलो होतो. हा बघा, याला चुकीचं समजू नका. याच्या गोळ्या चुकल्या तर असे झटके येतात, पण बाकी पोरगा चांगला आहे. रोज सारखं आपली भेटतील ती भाडी मारत बसलो होतो. दही अंडीला अजून वर्ष आहे, पण आमची आतापासून तयारी चालू झाली आहे. लोक सर्व बघत बसली होती. बोलत असतील काय येड्यागत करताय ती. जाऊन दे, तसं पण आपण आपल्यामध्ये असो. लोक काय बोलतील याचा कधी विचार पण करत नाही.